माझ्या MPSCच्या प्रिपरेशनसाठी मी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे बुक्स गेली 2 वर्ष झाली वापरते. यामध्ये खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली असते. छोट्या छोट्या गोष्टी कवर केलेल्या असतात ज्या आपल्याला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यातून बरेच क्वेश्चन्स हे कवर होतात. याचा मला 2 वर्ष झाले एक्सपिरियन्स आहे. गेल्या 2 वर्षात जितक्या एक्झाम झाल्या त्यातून बरेचसे क्वेश्चन माझे या बुक्समधून कवर झाले आणि यांचे इयरली बुक्स निघतात, त्यानंतर 3-3 महिन्याचे बुक निघतात त्यांचे. आता आज मी यांचं 39वे एडिशन घेऊन आले. तर हे सुद्धा 3 महिन्यांचं 2 महिन्यांचं 3 महिन्यांचं असं आहे आणि त्यानंतर इथं डिटेल्डमध्ये दिलेलं आहे की यातून बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत पाठीमागच्या एक्झाममध्ये. याआधी मी चालू घडामोडीसाठी फक्त न्यूज किंवा पेपर रीडिंग किंवा यूट्यूब चॅनल्स वापरत होते, पण त्यातून म्हणाव्यात इतक्या अशा चालू घडामोडी माझ्या कवर होत नव्हत्या. मग क्वेश्चन्स यायचे, मग त्याचे आन्सर व्यवस्थित म्हणजे काही रिमाइंड व्हायचं नाही. पण हे बुक जेव्हापासून मी वापरायला तेव्हापासून अशा रिव्हिजनसुद्धा करता येतं मला यातून व्यवस्थित आणि एकदा जरी वाचलं तरी रिव्हिजनची सुद्धा गरज लागत नाही. खूप म्हणजे खूप छान आणि खूप असं डिस्क्रिप्शनसुद्धा खूप छान दिलेलं आहे सगळ्या ह्याचं. यावर्षी मी काय 2026चं इयरबुक घेतलेलं नाही, कारण मी 3-3 महिन्यांचं घेत आले यांचं बुक. त्यामुळं यावेळी मी फक्त 39वे एडिशन आज घेऊन आले. आता उद्यापासून थोडं वाचणार मी. डेली करंट अफेअर्स डेली वाचते थोडं आणि ते लक्षातही राहतं चांगलं. त्यानंतर आता अभ्यास करायचं काही मूड नाही आहे, कारण कसं तब्येत नाही आहे ठीक, फीवर होता खूप, डॉक्टरकडे जाऊन आले. पण आता एक्झाम ही आहे 21 डिसेंबरला, त्यामुळं स्टडी करणं तर हा आपला भागच आहे. त्यामुळं थोडंसं जेवढं होईल तेवढं करायचं. मग सोपा म्हणून मग मी जॉग्राफीचं घेतलं आता, त्यामुळं बघू आता